भोंदू राष्ट्र शोषिता. नमस्कार माझा या मातृभूमीला. भोंदू हा भोंदू राष्ट्र शोषिताच. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, हे राष्ट्र महंतांचे, हे राष्ट्र संतांचे, हे राष्ट्र छत्रपतींचे, हे राष्ट्र विवेकींचे, हे राष्ट्र शास्त्रज्ञांचे, हे राष्ट्र गणितींचे. येथे अंधश्रद्धा जाऊ ज्ञान विज्ञानाने, विज्ञान दृष्टी लाभो स्वतंत्र भारताते, विज्ञान दृष्टी लाभो स्वतंत्र भारताते. डी.जे. पाटील सर, निवृत्त मुख्याध्यापक, दिनांक 11 एप्रिल 2026. 11 एप्रिल हा दिवस सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती म्हणून साजरा केला जातो. भारतभूमी ही थोर नररत्नांच्या पदस्पर्शानं पावन झालेली वीरभूमी आहे. या सर्वांनी समाजाला विश्व बंधुत्व, विश्व कल्याण आणि विश्व शांतीची शिकवण दिली आहे. महात्मा फुले सर्व अनार्थांचे मूळ अज्ञान मानत. लोभ आणि भीती ही अज्ञानाचीच दोन रूपे आहेत. अज्ञानी माणसाचे लोभ पाय ताणतं, तर भीती आतड्या गोळा करतं. भोंदू अंधश्रद्धाळू भक्तांना अज्ञानाची झापड बसवितात आणि समाज शोषण पर्यायाने राष्ट्र शोषण करतात. म्हणून भोंदू राष्ट्र शोषिता आणि सुजाण नागरिकत्व हीच खरी राष्ट्रभक्ती होय. असत्याची पूजा म्हणजे अंधश्रद्धा, असे स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर सावरकरांनी म्हटलं आहे. खोटा मारतो चाटा अन भरतो धोटा, त्याच्या माथी हाणा सोटा अन पाडा पाटा, भोंदूंना मोजून वाहणा हाणा, असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे. स्वर्ग नरक, पाप पुण्य, आत्मा, पुनर्जन्म, भूत, भानामती, शाप, पाप, कोप या अज्ञानमूलक लोभ आणि भीतीवर आधारित अंधश्रद्धा आहेत आणि याच भोंदूंच्या नादी लावणाऱ्या लांछनीय जडा आहेत. डोकं गहाण ठेवल्यामुळे माणूस अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटतो आणि भोंदूंकडून नाडला जातो. आणि थोडं जरी डोकं चालवलं तरी भोंदू उघडा पडतो. भोंदूगिरी तोंडाच्या चऱ्हाट्यावर चालते किंवा चिल्लर चमत्कार करून नमस्कार करायला लावते. जगात चमत्कार शक्य नसतात. चमत्कारामागे हात चलाकी किंवा रासायनिक वैज्ञानिक प्रक्रिया असते. लबाडाला गबाडाची अपेक्षा असते. चमत्कार करणारे लबाड असतात, चमत्कारावर विश्वास ठेवणारे मूर्ख असतात आणि चमत्काराची छाननी न करणारे भ्याड असतात. यापुढे संत चमत्कार कोणी वर्णू नका सज्जन हो, असे संतांनी निक्षून सांगितले आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जग नाडण्या भोंदूंच्या चलाखी. भोंदू गुन्हेगारी जगताचे भामटे असतात. म्हणूनच भोंदूंचं पितळ उघड पडल्यावर त्याच्यावर मनुष्यवधाचे किंवा नरबळीचे गुन्हे नोंदविले जातात. भोंदू भित्रा आणि आतून खचलेला असतो. त्याचा केव्हा आणि कसा सुपडा साफ होईल याची त्याला भीतीच असते. अंधश्रद्धा विरोधी कायदे आहेत. कायद्यानं भोंदूला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी. भोंदूला केव्हा अटक होईल याचं भविष्य त्याला स्वतःलाच कळत नाही. तो दुसऱ्याचं भविष्य काय सांगेल? डोंबलं. जगात कोणालाच भविष्य सांगता येत नाही, म्हणून ते बदलताही येत नाही. कवयित्री बहिणाबाई यांनी ज्योतिषाला फटकारले आहे. त्या म्हणतात, अरे ज्योतिषा नको पाहू माया हातावरच्या रेघोट्या. तात्पर्य, भविष्य हातावरच्या रेघोट्यांवर पाहायचं नसतं, तर ते मनगटाच्या सामर्थ्यानं घडवायचं असतं. हा आत्मविश्वास आणि विवेकाची ताकद
आपल्या कुटुंबातील मुलाबाळांना आणि तरुणांना समजावून सांगणे गरजेचे आहे. निसर्ग हाच देव. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनाच देव माना असे ऋग्वेदात सांगितलं आहे. जे राष्ट्र विज्ञानात प्रगती करतं ते संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवितं आणि जे राष्ट्र अंधश्रद्धा मानतं ते शेकडो वर्ष गुलामगिरीच्या शृंखलात खिचपत पडतं. भोंदूंची दुकानं अंधश्रद्धाळू भक्तांच्या कृपेनं आणि गल्लाभरू व्यवस्थेच्या ऑक्सिजनवर चालतात. भोंदूंचा भगवान फक्त पैसा असतो. भोंदू हा अंधश्रद्धेचा वाहक असतो. त्याच्यामुळे समाज स्वास्थ्य हरपतं. म्हणून भोंदू राष्ट्र शोषिता. पिसाळलेला कुत्रा चावल्यावर रेबीज प्रतिबंधक लस टोचून घेणं, विषारी सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे जाऊन अँटी स्नेक व्हेनम इंजेक्शन घेणं हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. परंतु भोंदूकडे जाऊन मंत्रतंत्र करीत बसण्यात वेळ वाया घालवणे पेशंटच्या जीवाशी खेळणं होय. मंत्राने भाजलेला पापड देखील फुटत नाही. मूठ मारणे ही एक अंधश्रद्धा आहे. मूठ मारून कोणाचंही नुकसान करता येत नाही. नाहीतर मूठ मारणाऱ्या भोंदूंचा स्पेशल फोर्स सीमेवर ठेवला असता सरकारनं. एकेकाळी पार्वती माचा पोटावर हात फिरवून मुलगाच होईल अशी लोणकडी थाप धंदा कोट्यवधी रुपयाची मालमत्ता जमवितो. अहो, नवसे कन्या पुत्र होती तर काय कारणे लागती पती. हा 500 वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांनी समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोन दिला आहे. हे आजच्या 21व्या शतकातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि संगणक युगात वावरणाऱ्या लोकांना कधी कळेल. आपण विज्ञान सृष्टी घेतली परंतु विज्ञान दृष्टी आली नाही. स्त्रीला डाकीण समजून गाढवावर बसून गावभर नग्न धिंड काढणारा समाज भोंदूंच्याच मागे का पळत आहे. भोंदू राग देऊन रोग बरा करण्याचा दावा करतात. हा बोगस ड्रग्स अँड रेमेडी ऍक्ट खाली कायद्यानं गुन्हा आहे. 50 रुपये किलोचं नकली मध भूल थापा मारून गबरू भक्तांना 9 लाख रुपये किलोनं गळी मारणे, 1.5 दमडीची चिंचोकी पॉलिश करून 3 लाख रुपयांना एक चिंचोकी याप्रमाणे धनदांडग्या भक्तांना विकून अल्पावधीतच कोट्याधीश झालेले भोंदू. एवढ्यावरच त्यांचे समाधान होत नाही तर शास्त्रशुद्ध योनी शुद्धीकरण विधी पूजा करण्याचा बहाणा करून विकृत भोंदू शेकडो स्त्रियांचे लैंगिक शोषण बिनबोभाटपणे करतो. भोंदूंच्या अशा एक ना अनेक विकृत्यांना पाहून ऐकून किती जणांची झोप उडाली, किती जणांचे हृदय विदीर्ण झाले. निदान आमच्या सकाळच्या चहाची तरी लज्जत कमी झाली का. समाज मन अक्षरशः बधीर होऊन मरत आहे. तुम भी लुच्चे हम भी लुच्चे सब लुच्चो का मेला, एक था नाक वाला उसका भी मुंह काला. म्हणून भोंदूंपासून नेहमी सावध राहावे. दैववादी बनण्यापेक्षा प्रयत्नवादी बनावे. यत्न तोच देव जाणावा. दैववादी ही दुर्भागी, यत्नवादी तू भाग्यवान. यत्नेन चाकील साध्य, यत्नेन एव महेश्वरा. बुवा शक्तीपेक्षा युवा शक्ती श्रेष्ठ असते. साथियों, आज भारत दुनिया के सबसे युवा देशों में से एक है. रे युवकांनो, भोंदूगिरीवर अष्ट्रप्रहार करा. भोंदूंचा बुरखा फाडा टराटरा. भोंदूंच्या मुसक्या वेळीच आवरा. भोंदू गुन्हेगारी जगताचा असुरा म्हणून भोंदू राष्ट्र शोषिता. आपला स्नेहांकित ज्ञानेश्वर जयराम पाटील. जय महाराष्ट्र, जय भारत.